दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग आणि वॅक्सिंगच्या त्या असह्य वेदना सहन करून तुम्हीही कंटाळला आहात का? चेहऱ्यावरील किंवा हातापायांवरील नको असलेले केस तुमचाही आत्मविश्वास कमी करत आहेत? तर थांबा, आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला असा एक जालिम घरगुती उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे केस पार्लरला न जाता अगदी लोण्यासारखे सहज निघून जातील. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सर्व? मला आशा आहे की तुम्ही सर्वजण खूप मजेत असाल. तर मित्रांनो, नको असलेले केस काढण्याचा एक असा भन्नाट मार्ग मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या नको असलेल्या केसांची वाढ नक्कीच कमी होईल. हा खूपच प्रभावी उपाय आहे. एकदा बनवून तुम्ही याचा वापर केलात तर विश्वास ठेवा, मी गॅरंटी देते की तुमचे जितकेही नको असलेले केस आहेत ते एकाच झटक्यात निघून जातील आणि तुमच्या त्वचेवर खूप छान चमक देखील येईल. कारण नको असलेले केस काढण्यासोबतच हे टॅनिंग दूर करण्याचे काम देखील करते. तर चला मित्रांनो, कोणताही उशीर न करता आजचा हा अतिशय उपयुक्त व्हिडिओ सुरू करूया. या उपायासाठी लागणारे साहित्य आणि कृती. तर मित्रांनो, हा प्रभावी उपाय बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे कोणताही शॅम्पू, जो तुमच्या घरात उपलब्ध असेल किंवा जो तुम्ही वापरता तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे एका स्वच्छ बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. बाउल स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे, कारण आपण हे आपल्या त्वचेवर वापरणार आहोत, त्यामुळे स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यायची आहे. याच सोबत तुम्हाला यात मिसळायचा आहे लिंबू. लिंबाचा रस अशा प्रकारे पिळून या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. पुढची गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे व्हॅसलीन. मित्रांनो, व्हॅसलीन आपले नको असलेले केस अतिशय उत्तम प्रकारे काढण्याचे काम करते. हा उपाय बनवणे जेवढे सोपे आहे तेवढाच तो प्रभावी देखील आहे. म्हणजेच पहिल्याच प्रयत्नात हे तुमच्या नको असलेल्या केसांना खूपच सहजपणे काढून टाकते. केस एकदम लोण्यासारखे निघत जातात. आता व्हॅसलीन टाकल्यानंतर मी इथे पुढची गोष्ट घेत आहे ती म्हणजे पावडर. कोणतीही पावडर जी तुमच्या घरात असेल, कोणतीही टॅल्कम पावडर तुम्ही इथे घेऊ शकता आणि ती या मिश्रणात अशा प्रकारे मिक्स करायची आहे. ही तुमची अतिशय मऊ अशी क्रीम बनून तयार होईल, जी तुमची टॅनिंग देखील दूर करेल, तसेच तुमचे जे काही नको असलेले केस आहेत ते काढण्याचे काम करेल. आणि याच सोबतच आपण घेणार आहोत एका वाटाण्याच्या दाण्या एवढे कोलगेट. आता हे देखील आपण या बाउलमध्ये टाकून देऊ. कोलगेटमध्ये मेन्थॉल असते, जे तुमच्या त्वचेवरून केसांना सहजपणे काढण्याचे काम करते आणि सोबतच थंडावा देखील देते. आता मित्रांनो, या सर्वांना ॲक्टिवेट करण्यासाठी मी इथे घेतले आहे इनो. इनोच्या जागी तुम्ही बेकिंग सोड्याचाही वापर करू शकता. मी इथे थोडेसे इनो टाकले आहे आणि टाकल्यानंतर बघा मी काय केले. अशा प्रकारे याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. जेव्हा तुम्ही याला अशा प्रकारे मिक्स कराल तेव्हा ही एक उत्तम क्रीम बनून तयार होते, जी तुमचे नको असलेले केस खूपच सहजपणे तुमच्या त्वचेवरून काढून टाकते. तर बघा, तुम्ही इथे पाहू शकता की आपली क्रीम बनून तयार झाली आहे. महत्त्वाची टिप. आता इथे तुम्ही असा विचार करत असाल की आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो का? तर अजिबात नाही. तुम्ही याला अजिबात साठवून ठेवू नका. जेव्हा केव्हा तुम्हाला हे लावायचे असेल तेव्हा त्याच दिवशी हे ताजे बनवून वापरा. जर तुम्ही याला साठवून ठेवले तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी हे अजिबात काम करणार नाही. कसे वापरावे? मी इथे माझ्या हातावर देखील तुम्हाला हे घेऊन दाखवत आहे. बघा, आपली क्रीम किती मऊ बनून तयार झाली आहे. एकदम गुळगुळीत क्रीम तयार झाली आहे. बस अशाच प्रकारची क्रीम तुम्हाला बनवून तयार करायची आहे. मी इथे माझ्या हातांवर देखील तुम्हाला हे लावून दाखवत आहे. म्हणजेच मित्रांनो, अनेकदा तुम्ही पाहिले असेल की आपले हात खूप जास्त काळे पडतात किंवा जिथे कुठे आपण क्रीमचा वापर करतो, मग ते अपर लिप्स असोत किंवा अंडरआर्म्स, तिथली त्वचा खूप काळी पडते. तिथेही हा उपाय खूप चांगल्या प्रकारे काम करणार आहे. फक्त लावून तुम्ही याला थोड्या वेळासाठी सोडून द्या. याने तुमचे नको असलेले केस तर निघतीलच, सोबतच तुमची त्वचा खूप जास्त सॉफ्ट होईल, सर्व टॅनिंग निघून जाईल, काळेपणा पूर्णपणे दूर होईल आणि त्वचा खूप जास्त ग्लो करू लागेल. तर बघा, मी इथे तुम्हाला हे काढूनही दाखवते. हे पहा, तुम्ही पाहत आहात ना, त्वचा किती छान उजळली आहे. अगदी असाच रिझल्ट तुम्हाला मिळेल. मी तर तुम्हाला हे लगेचच काढून दाखवत आहे, पण जर तुम्ही याला लावून 5 मिनिटासाठी ठेवलेत ना, तर नको असलेल्या केसांसोबतच जेवढाही काळेपणा आहे, मळ आहे, टॅनिंग आहे, घाण आहे, ती सर्वच्या सर्व निघून जाते. त्वचा अतिशय सुंदर चमकू लागते. चला, मी तुम्हाला माझ्या अपर लिप्सचे जे केस आहेत ते काढून दाखवते. तर बघा, ही क्रीम तुम्हाला घ्यायची आहे आणि घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, आपले जे अपर लिप्स आहेत तिथे बघा याला अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे. बहुतांश वेळा तुम्ही पाहिले असेल की अपर लिप्सचे केस काढण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो आणि खूप जास्त वेदना सहन करतो आणि बऱ्याचदा तर असे होते मित्रांनो की कट देखील लागतो किंवा जर आपण वॅक्सने हे केस काढले तर वॅक्समुळे कधी कधी त्वचा भासते सुद्धा, खूप जास्त काळी पडते आणि त्वचा सैल देखील होते.
तर इथे बघा, हनुवटीवर जर तुमचे केस खूप जास्त असतील तर तिथे तुम्ही हे लावून घ्या. आणि बघा, जे काही तुमच्या कानशिलाजवळ केस आहेत किंवा तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर फेशियल हेअर आहेत, खूप जाड आणि कडक केस आहेत, जे तुमच्या कॉन्फिडन्सला कुठेतरी कमी करतात, त्या प्रत्येक जागे तुम्हाला हे लावून घ्यायचे आहे. बऱ्याचदा कमी वयात मुली रेझरचा वापर करू लागतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील केस खूप जास्त जाड आणि कडक होतात. तर अशा ज्या मुली आहेत त्यांनी जर अशा प्रकारे ही क्रीम बनवून लावली तर त्या पाहतील की काही दिवसांतच त्यांच्या केसांची वाढ कमी होईल आणि सोबतच नको असलेले केस काढण्यासाठी त्यांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. बघा, मी साधारण 5 ते 10 मिनिटं याला असेच सोडून दिले. यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, याला काढून टाकायचे आहे. काढण्यासाठी तुम्ही एखादा कॉटन किंवा कपडा घ्या आणि केसांच्या विरुद्ध दिशेने दाब देत तुम्हाला हे काढायचे आहे. तुमचे सर्व केस लोण्यासारखे निघून जातील. तुमची त्वचा खूपच मऊ होईल. जर तुम्ही वॅक्स किंवा रेझर करून तुमचे केस खूप जास्त जाड करून घेतले असतील तर कदाचित एकापेक्षा जास्त वेळा तुम्हाला हा उपाय लावावा लागेल, पण तुमचे केस पूर्णपणे निघून जातात. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून बघा. बघा, सर्व जी क्रीम होती ती मी अशा प्रकारे काढून टाकली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की माझ्या त्वचेवर अजिबात लालसरपणा आलेला नाही. केस एकदम मऊ झाले आहेत आणि निघून गेले आहेत. तर अशाच प्रकारे हे काढल्यानंतर तुम्हाला चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. जेवढे बारीक बारीक केस होते ते सर्वच्या सर्व या उपायाने निघून गेले आहेत आणि माझी त्वचा मला खूप जास्त सॉफ्ट वाटत आहे. बस यानंतर मी माझा चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घेईन, ज्यामुळे जे एक्स्ट्रा मिश्रण लागलेले आहे ते सर्व इथे धुवून स्वच्छ होईल. तर बघा मित्रांनो, मी इथे माझा चेहरा धुवून स्वच्छ केला आहे. तुम्ही पाहू शकता, कोणताही लालसरपणा नाहीये, कोणत्याही प्रकारचा काळेपणा नाहीये आणि त्वचा तुम्ही पाहू शकता किती जास्त उजळली आहे. तर मित्रांनो, मी डॉक्टर संगीता जाधव तुम्हाला हे नक्की ट्राय करायला सांगते. मला आशा आहे की हा घरगुती उपाय तुम्हाला खूप जास्त आवडला असेल आणि हे बनवणे अतिशय सोपे आहे. तर पाहिलेत ना मित्रांनो, हा उपाय बनवणे किती सोपे आहे. अगदी झटपट तुम्ही हे तयार करू शकता आणि तुमचे नको असलेले केस कायमचे काढून टाकू शकता. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. याच आशेसह आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.